कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये तुफान राडा झाला। मंडळाच्या वर्धापन दिनाच्या फलकावरून 2 गटात दगडफेक झाली। दोन्ही गटांच्या 100 ते 200 जणांकडून तुफान दगडफेक करण्यात आली। जमावानं 3 गाड्या पेटवल्या, 10हून अधिक वाहनांची तोडफोड या सगळ्यामध्ये झाली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे घटनास्थळी पोहोचले। त्यांच्यासह काही महत्त्वाचे पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांना समज दिली आणि हा वाद मिटवला। याचाच आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आढावा सुद्धा घेतला। बातमी आपण पाहतोय कोल्हापुरातून। दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। स्थिती शांतता आहे। दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे। जे प्रिलिमिनरी कारण आहे तो कार्यक्रम चालू होता, त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीमुळे दोघा समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता। पण आता स्थिती शांत आहे। चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे। स्थिती शांत आहे सध्या।